त्या ठिकाणी मात्र आणि महायुती पूर्ण करतील. आमचे रवींद्र चव्हाणजी त्यामध्ये काही वाटलं तर मी त्या ठिकाणी समन्वयक आहे महायुतीमध्ये. मी त्या ठिकाणी करेल. मला वाटतं की महायुतीचे संकेत दिलेले आहेत. नगरपालिकांमध्ये जो संघर्ष झाला एकनाथ शिंदेच्या पक्षासोबत तो टाळण्याकरता काय होतं? नाही, खोट्या निवडणुका होत्या, काही मतभेद झाले. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढावं असं वाटतंय म्हणून ते लढलेले आहे. त्यामुळं तो मतभेद होता, मनभेद नव्हता. त्यामुळं आम्ही तातडीनं आपले मतभेद मिटवले आहे आणि पुन्हा एकदा महायुतीने पुढं जाय ठरलं. 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन महायुती विजय होणार. महायुतीच्या सर्व लोकांनी लोकल लेवलला आपसात बसण्याच्या सूचना आम्ही दिल्या, आम्ही संकेत दिलेले आहेत आणि त्यातनं आम्ही त्या ठिकाणी महायुती पूर्ण करणार आहोत. सर, आज गेल्या अधिवेशनामध्ये एक राडा झाला होता मुंबईमध्ये, मारामारी झाली होती, तर तो विषय पटलावरती आलेला आहे. त्या संदर्भात कडक कारवाई व्हावी, आव्हाडांची आणि पडळकरांची जी मारामारी झाली होती त्या संदर्भात कडक कारवाई व्हावी अशी एक सूर लागते. त्या होईल ना, त्या नियमात बसणारा कोणी असतो, सरकार किंवा पोलीस त्यांचे काम करत असतं आणि त्यामुळं गाळा होणे किंवा विधिमंडळात गाळा होणे ते दुर्भाग्यपूर्ण असतं. पण त्या ठिकाणी ते काही त्याची चूक असतं, त्याच्यासाठी शासन